आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया जलाचे किंवा पाण्याचे आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रेष्ठत्व काय आहे. ह्या सृष्टीत जगतात असा कोणताच जीव नाही जो जलाशिवाय जिवंत राहू शकेल. प्रत्येक जीवाला, मग तो कितीही मोठा असो किंवा कितीही सूक्ष्म असो, जलाशिवाय जिवंत राहू शकत नाही. याचा अर्थ जल म्हणजेच जीवन आहे, जल म्हणजेच प्राण आहे, जल म्हणजेच पंचमहाभूतांपैकी एक आहे, जल म्हणजेच सर्व काही आहे. मानवी जीवनात किंवा संसारात जशी जलाची आवश्यकता असते तशी अध्यात्मातील प्रत्येक कार्यात, पूजनात जलाची आवश्यकता असतेच. कोणतेही पूजन जलाशिवाय पूर्ण होत नाही. जगात सर्वात श्रेष्ठ व शुद्ध जल म्हणजे पावसात उभे राहून पावसाचे जलास कोणत्याही वस्तूचा स्पर्श न होऊ देता ते सरळ मुखात ग्रहण करणे किंवा पिणे होय. या जलास दिव्य जल असेही म्हणतात. यासाठी कोणत्याही पात्राचा देखील स्पर्श नसावा. हे जल सर्वात श्रेष्ठ व शुद्ध आहे. हे आध्यात्मिक दृष्टीने व वैज्ञानिक दृष्टीने अनेक परीक्षणांद्वारे सिद्ध झाले आहे, म्हणून त्यास दिव्य जल असे देखील म्हणतात. यानंतर गंगाजल सर्वात श्रेष्ठ आहे असे अध्यात्म सांगते. तर आताच अलीकडे कुंभमेळ्याच्या वेळी अनेक वैज्ञानिकांनी गंगेच्या जलाच्या केलेल्या अनेक परीक्षणाद्वारे हे सिद्ध झालेले आहे की कोट्यावधी भाविकांनी गंगेत स्नान केल्यानंतर देखील गंगेचे जल शुद्ध आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे तांब्याच्या पात्रात भरलेले जल. हे सर्वश्रेष्ठ आहे. 100 वर्षी निरोगी जीवन कसे जगावे ह्या संपूर्ण पुस्तकाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर रात्री तांब्याच्या पात्रात जल भरून ठेवून सकाळी ते अंसेपोटी प्राशन करावे. ही सवय ज्यास आहे ती व्यक्ती 100 वर्षेपर्यंत निरोगी जीवन जगणारच हे सत्य आहे असे त्या पुस्तकात सांगितलेले आहे. आध्यात्मिक दृष्टीने विचार करता तांबे हे विद्युत आकर्षक, संग्राहक व वाहक देखील आहे. त्यामुळेच पूजनात कलश म्हणून किंवा त्या व्यतिरिक्त देखील सर्व पात्र तांबे किंवा तांब्याचे असले तर उत्तमच. कारण ब्राह्मण, पुरोहित किंवा अनेक ब्रह्मवृंद जेव्हा एकत्रितरित्या सामूहिकरित्या मंत्र म्हणतात त्या ध्वनिलहरी तांबे धातू आकर्षित करते. त्यामुळे पात्रात कंपने निर्माण होतात व कलशातील जल हे प्रवाहित होते, ज्यामुळे जलातील जीवाणू हे आनंदी होतात व त्या जलाचा उपयोग करून पूजन केले तर त्याचा प्रभाव जाणवतोच. मन प्रसन्न होते, म्हणजेच आनंदी व प्रसन्न मनाने पूजन पूर्ण होते व त्याचे इष्टफल देखील प्राप्त होते. ज्यावेळी पूजनाचा मुख्य संकल्प मंत्राद्वारे सांगितला जातो त्यावेळी तांब्याच्या पात्रातील जल हातात घेतले जाते. मंत्राच्या लहरी त्या जलात समाविष्ट होतात. त्यानंतर ब्राह्मण यजमानास काही शब्दांचे उच्चारण करण्यास सांगतात, जसे की गोत्र, नाव, कोणत्या कारणासाठी पूजन करीत आहे हे त्यांच्याकडून वदवून घेतले जाते. त्यानंतर ते जल सोडण्यास सांगितले जाते. तसेच कलशातील जल मंत्र म्हणत सर्व पूजा द्रव्यांवरती व स्वतःवरती प्रोक्षण करण्यास सांगितले जाते. त्यावेळी मंत्र म्हटला जातो, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा ये स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्यभ्यंतर शुचिः. अगदी याचप्रमाणे हातात जल घेऊन ते अभिमंत्रित केले जाते. जेव्हा ऋषीमुनी क्रोधित होऊन एखाद्या व्यक्तीस राक्षसास शाप देत असत त्याआधी ते हातात जल घेत असत व मुखाद्वारे शापयुक्त वाणी किंवा वाक्य बोलत असत. ते त्या जलात त्याच क्रोधी भावात ध्वनिलहरी रूपात समाविष्ट होत असत व ते जल जमिनीवर आपटताच त्या व्यक्तीस, राक्षसास त्याप्रमाणे लगेच किंवा कालांतराने त्या शापाचे परिणाम भोगावे लागत असत. अर्थात या आधी त्यांच्या वर्षानुवर्षांची तपस्या देखील असते. त्याशिवाय वरदान किंवा शाप फलदायी होत नाही. जलाची वैशिष्ट्ये: एक, जलास स्मरणशक्ती असते. आपण ज्या विचारात जल पितो ते विचार जलात प्रवाहित होतात व त्यानुसार लगेच त्या व्यक्तीस नवीन शक्ती प्राप्त होते, उत्साह वाढतो, कार्य करण्याची इच्छा निर्माण होते. 2, जलात जी शक्ती आहे त्यात दुसरी शक्ती जसे की डिझेल, ऑइल, केमिकल इत्यादी मिसळून अनेक यंत्रे कार्यान्वित देखील केली जातात. 3, ज्याप्रमाणे दुधात काजू, बदाम इत्यादी टाकून त्याची शक्ती वाढवली जाते त्याप्रमाणे जलात देखील लिंबू, संत्री, औषधी रस मिसळून त्याची शक्ती वाढवली जाते.
4. जेव्हा जलात जीवाणूंचे प्रमाण कमी होऊन विषाणूंचे प्रमाण वाढते तेव्हा ते पाणी प्यायल्यास व्यक्ती आजारी पडते. अशा वेळी उकळून पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. 5. तांब्याच्या पात्रातील जल सकाळी अंशपोटी प्यायल्याने आरोग्य वाढते, कार्य करण्याची क्षमता वाढते, अनावश्यक औषधे बंद होतात. 6. हा प्रयोग परिवारातील सर्वांनी केल्यास घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वादविवाद बंद होतात. 7. स्वयंपाक करताना पाण्याचा उपयोग करताना भगवंताच्या नामाचे स्मरण करीत स्वयंपाक केला त्यात चांगले विचार समाविष्ट होतात. जर मन शांत असेल तर स्वयंपाक देखील स्वादिष्ट होतो. 8. संध्याकाळी मारुती स्तोत्र, रामरक्षा किंवा आपल्या आवडीनुसार कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणत असताना हातात जल भरलेले पात्र घ्यावे, त्यात एक बोट बुडवून ठेवावा, त्यानंतर ते अभिमंत्रित जल सर्वांना द्यावे. चांगले परिणाम अनुभवास येतात. 9. ज्याप्रमाणे बोरिंगचे जल, नळाचे जल, ॲक्वागार्डचे जल यातील फरक ते प्राशन केल्यानंतरच म्हणजे अनुभव घेतल्यानंतरच लक्षात येतात, त्याचप्रमाणे साधे जल व तीर्थ यातील फरक हा अनुभव घेतल्यानंतरच लक्षात येतो. 10. जलासारखे श्रेष्ठ फक्त जलच आहे. पृथ्वीवरील जल हे अमृता समान आहे. हे सर्व निष्कर्ष केवळ श्रद्धेच्या कसोटीवर नसून वैज्ञानिकांच्या कसोटीतून परीक्षणातून सिद्ध झालेले आहेत. हे विशेष. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.